दिसते. महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यांचं कार्य 150 वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही 150 वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये जळजळतय, विरोध चाललेला आहे. आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांची क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो. देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सर, आंदोलन पण करताय. जो चित्रपट फुलेंच्या जीवनावर येणार होता आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची, पण तो काही संघटनांनी विरोध केला. आता तो चित्रपट 15 दिवसानंतर प्रदर्शित केला जातो. ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य, काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे. काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य, ती सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे. त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे, केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे, तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही. आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल. सर, ते दृश्य कट केलेले ते अजून कट केलेले नाहीत, अजून त्याच्यावरती वाद चाललेला. स्मारकाच्या विषयी छगन भुजबळ यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. इतर मंडळांची आमदार आहे, जर वेळ पडली तर मलाच स्वतः उपोषणाला बसायला लागेल. त्यांचं असंही म्हणणं की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री निधी देतात मात्र अधिकारी कुठेतरी कामाला दिलं नाही करतात. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत, शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरला कसा जाईल, त्याचं नियोजन कसं केलं जाईल आणि त्याच्याच बरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाइम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून, कारण शासन त्यांचंच आहे. अजित पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असं जर टाइम टेबल ठरवला तर मला वाटतं हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल भेटावळी करणाऱ्यांची संख्या वाढली असते. त्याचं जिवंत पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याची चर्चा आता सुरू आहे की महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले त्याबद्दल कठोर शासन शासनाने कायदा करावा त्याचं सगळेजण स्वागत करतात. सर, जरी कायदा केला ना, आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय घेतला, ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही त्याला विरोध हा होतोच. सेन्सर बोर्डाने तज्ञ घेतले. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्नमेंट गाईडलाईन प्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं. आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असताना स्वतःच्या विचारसरणी फिल्मवरती लादता येत नाही अशी परिस्थिती आहे.
Thank you. चला. 26/11 हल्ल्यातील मास्टर माइंड जो आहे तो मूळ राणा त्याची आता कस्टडी भारताने घेतलेली आहे. त्याला प्रत्येक शहरात फिरवलं जाणार आहे. मोठं यश म्हणावं लागेल भारतीय सरकारचं. म्हणणार आहे यश नाही आहे, हा टिप्पूचा आहे त्याच्यातला. सर म्हणजे काल त्या पिल्लाईचं होम सेक्रेटरी पिल्लाय त्या काळी होते, त्यांचं स्टेटमेंट जर आपण असं वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच त्या ठिकाणी म्हणते की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे. हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही. त्याच्यामुळे उगीच असं ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने उदयनराजे काही वेळापूर्वी असं म्हणलं की आपण स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती केवली प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली, जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो. त्याला मोठा विरोध होता. अनुकरण केलं महात्मा फुलेंचं. सर महात्मा फुलेंचं अनुकरण केलं मला. कैसा देखते हैं आप? क्या बताएंगे? देखिए, सेक्रेटरी पिलाई उस वक्त जो थे उनका कल बयान आया है और उन्होंने कहा कि फौज राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति नहीं, बहुत छोटा व्यक्ति है, इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए और बहुत बड़ी उपलब्धि है ऐसा उन्होंने खुद माना नहीं. तो मेरे ख्याल से होम सेक्रेटरी का बयान जो है वो सबने वैसे की वैसे स्वीकारना चाहिए.